मोठी बातमी आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। दक्षिण पश्चिम समुद्र किनाऱ्यावर, दक्षिण पूर्व सागरात आणि पश्चिम बंगालच्या खाडीत 3 ठिकाणी सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेले आहेत। त्याचा परिणाम देशभरात पाहायला मिळतोय। आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या जवळ चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे एकीकडे अतिधुकं आणि हाडं गोठवणारी थंडी, तर दुसरीकडे पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसून येणार आहे। महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलेला आहे। तापमानाचा पारा 2 ते 4 डिग्री सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे, तर दिवसा किमान तापमान ही 5 ते 8 डिग्री वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दक्षिण कोकणात पुढचे 48 तास पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यानंतर हवामान कोरडं राहील। रिमझिम पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना फटका बसू शकतो। आता कुठे आंबा काजूचा मोहोर चांगला आला म्हणता पावसामुळे तो काळा पडण्याची आणि गळून पडण्याची भीती आहे। 12 जानेवारी ते 15 जानेवारी उत्तर कोकणात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। दक्षिण कोकण आणि गोव्यात तुर्तास तरी पावसाचा कोणताही अंदाज नाहीये। उत्तर मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे रिमझिम पाऊस महाराष्ट्रात पाहण्याची, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडी आणि ढगाळ वातावरणासोबत रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय। 14 आणि 15 जानेवारी नंतर मात्र हवामान कोरडं राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात मात्र पूर्ण आठवडा कोरडं वातावरण राहणार आहे। मराठवाड्यासाठी 3 दिवस महत्त्वाचे आहेत। 11, 12, 13 जानेवारी रोजी रिमझिम पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधीपासून काळजी घ्यावी असं आवाहन केलंय। परभणीमध्ये सर्वात कमी 7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। गोंदिया, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी जिल्ह्यात किमान तापमान 7 ते 8 डिग्रीवर आलंय, तर कमाल तापमान 28 पर्यंत नोंदवण्यात आलेलं आहे। मुंबई, ठाणे उपनगर आणि नवी मुंबई भागात रात्री उशिरा गारवा जाणवत आहे। पहाटे थंड वारे वाहत असल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र दिवसा उष्ण तापमान असल्यानं पुन्हा उकाड्यानं हैराण होत आहे।